काय आहे की 28 तारखेला जी दुर्घटना घडली त्याच्याने आम्ही सर्व कुटुंब, महाराष्ट्रातली जनता सगळेच खूप अजूनही दुखावले आणि आम्हाला सर्वांना माहिती पाहिजे की नक्की काय झालं. मला माहिती आहे तुम्ही सगळे माझ्या पत्रकार परिषदेसाठी थांबलेले आहेत. ते पुढच्या आठवड्यात होणार आहे आणि त्या पत्रकार परिषदेत मी जे काय माझ्या मनातलं आहे आणि जी काय माहिती आहे मी तिथं तुमच्या सगळ्यांना देईन. परंतु दादा तुम्हालाही वाटतं का अजित पवार यांचा मृत्यू जो आहे तो केवळ अपघात नाही तर घातपात आहे? मी तुम्हाला सांगितलं ना पुढच्या आठवड्यात मी पत्रकार परिषद घेईन तेव्हा तुम्हाला कुठं होईल पत्रकार परिषद, मुंबईमध्ये की पुण्यामध्ये? काय म्हणणं आहे, तुम्ही काही गोष्टी जाणून घेतल्या का? कुटुंबाची परिस्थिती काय, आईची तब्येत बरी नाही आहे? त्यांच्या पिंकी मालींच्या आईंशी आम्ही आता बोललो. एक मुलगी त्यातून मुलाचं आणि आईवडिलांचं नातं एवढं जवळचं असतं की मला पण माहिती, मी पण एक मुलगा आहे. हे दुःख काय एवढं सहजासहज मनातनं जाणार नाही. आणि आता आम्हीच सगळे एक कुटुंब म्हणून एकमेकांची काळजी घेणार. त्याच्यामुळे मी त्यांच्याशी बोललो. ते आज इथं घरी आलेत पण त्यांची तब्येत अजून व्यवस्थित नाही आहे. त्याच्यामुळे उद्या मी एका डॉक्टरांशी बोललो आहे. त्यांना उद्या ज्युपिटरमध्ये शिफ्ट करतील आणि तिथं तशी त्यांची तपास होईल आणि त्यांची काळजी घेतली. दादा रोहित पवार सातत्यानं Thank you.